पुढचं व्हेरिएशन मी मारायला जातो स्ट्रेट आर्म फ्लॅट पुल डाऊन आणि अवधसा बघा तिच्या आईला हुकच तुटला. मित्रांनो, आजपर्यंत आपण खूप साऱ्या मेल ऍथलीटचे वर्कआउट ट्राय केले, पण आज आपण ट्राय करणार आहोत अशा फिमेल ऍथलीटचा वर्कआउट जी स्वतः 6 टाइम मिस ऑलिम्पिया बनलेले आहे. यांचं नाव आहे अँड्रिया शो, म्हणजेच आपल्या अँड्रिया काकू, ज्या आजपर्यंत मला माहिती पण नव्हत्या आणि तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना पण माहित नसतील, कारण आजपर्यंत मी कधी फिमेल बॉडी बिल्डिंग फॉलो केलं नव्हतं. चला आज यांचा बॅक वर्कआउट ट्राय करून बघूया. आज ऑनलाईन क्लास असल्यामुळे वर्कआउटला जायला मला थोडा उशीरच होत होता. 5 मिनिटात प्री वर्कआउट मील तयार करण्यासाठी मी गेलो किचन मध्ये. फटकन स्टोव पेटवला, त्यावर टोप टाकून 2 मिनिटात दूध गरम करून घेतलं. 100 ग्रॅम डॉक्टर चॉईसचे प्रोटीन ओट्स घेतले आणि ओनली नट पीनट स्प्रेड. ऑलमोस्ट 30 ते 35 ग्रॅम प्रोटीन मला यातून मिळेल. काम 25. बकाबक खाल्ला आणि जिमला निघालो. काकूंच्या वर्कआउटची सुरुवात होते सीटेड डंबल श्रग्स पासून. तरीच मी विचार करते फिमेल ऍथलीट असून काकींच्या बॅकवरचा बटरफ्लाय एवढा शार्प कसा. तिसरा सेट घेतला मी 35 किलोचा डंबल आणि प्रत्येक सेटला मारलेत 12 रेपिटेशन. पहिल्याच व्हेरिएशन मध्ये कॉलर टाईट. त्यानंतर अँड्रिया काकू पुढचा व्हेरिएशन मारतात लेनिंग इन्क्लाइन बारबेल रो विथ फिटअप. या व्हेरिएशनची आयडिया खूप आधीपासून माझ्या डोक्यात होती, पण मी कधी ट्रायच केलं नव्हतं. आज काकूंचा वर्कआउट म्हणून का होईना ट्रायच करून बघू. गेस व्हॉट, ही एक्सरसाइज एवढी भारी आहे भाई की तुम्ही अप्पर बॅक आणि मिडल बॅक दोन्ही मसल ग्रुपला पण इंडिव्हिज्युअली टार्गेट करू शकता. म्हणजे जर तुम्ही बार चेस्टच्या जवळ लिफ्ट केलं तर अप्पर बॅक ट्रेन होईल आणि तोच बार तुम्ही कोरच्या जवळ लिफ्ट केला तर मिड बॅक ट्रेन होईल. पुढचं व्हेरिएशन मी मारायला जातो स्ट्रेट आर्म फ्लॅट पुल डाऊन आणि अवधसा बघा तिच्या आईला हुकच तुटला. तुम्हाला वाटेल जाम वेट होता, घंटा 25 किलोच होता भाई. तो हुकच दलिंदर खराब झालता. तिच्या आईला आधीच एक तर जिम मध्ये गर्दी काय कमी आहे. आता त्या एका व्हेरिएशन साठी मला 10 मिनिटं वेट करावं लागलं. दुसरं व्हेरिएशन मारायचं तर त्यात पण कोण ना कोणतरी प्रत्येक मशीनला चिपकलेलाच होता. त्या गावात मामा यांचा आधीच एक तर उशीर झालाय, त्यात ही गर्दी. बाजूचा वर्कआउट झाल्यानंतर तो हुक घेतला आणि इथं लावला, तेव्हा कुठं व्हेरिएशन कंप्लीट झाला. पुढचा व्हेरिएशन काय बघितला तिच्या आईला माझ्या काय डोक्यातच नाही गेला. काकूंनी लिहिलं होतं बेंट ओव्हर अंडर हँड लॅट पुल. तिच्या आईला हे तर 2 वेगवेगळे मुवमेंट आहेत, यामध्ये कसं पॉसिबल आहे. जाम विचार केला काय समजला नाही. भासूदे बोललो. अंडर हँड ग्रिप लॅट पुल डाऊन मारतं चुपचाप. लॅट पुल डाऊन व्हेरिएशन मारल्यानंतर आजची बॅग भरली आहे ना भाई, तेव्हा मला समजलं भाई आजचा वर्कआउट खतरनाक झालाय. त्यानंतर पुढचा व्हेरिएशन काकू सांगतात तिथेच बस आणि केबल रोईंग मार. वेट असा सिलेक्ट करायचा आहे की फक्त 10 ते 12 रेपिटेशनच जातील. रोईंग संपवली आणि थोडी एनर्जी पण कमी होत गेली. लेईंग रिअल डेल्ट मारेपर्यंत माझा पेंग्विन झाला होता. तिकडनं अँड्रिया काकू म्हणाल्या अरे झाला बाई, शेवटचा व्हेरिएशन आहे, काय जोर आता आहे नाही तो. हो बोलले तुमचा काय, तुम्ही मिस ऑलिम्पिया आहात. इथं आमच्या ग्रुपमध्ये गोल्ड यायचे वांदे. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार आमचं दुःख. वर्कआउट संपला. आज जरा बघूयात कसा पंप आलाय. भाई साहेब मानलं राव काकू तुम्हाला. आजचा पंप बघून एवढा भारी फील होतय ना काय सांगू. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा पंप नक्की कळवा आणि काकूंचा वर्कआउट आवडला असेल तर हा वर्कआउट नक्कीच ट्राय करा, कारण मला तर पर्सनली खरंच खूप आवडलाय. असेच आणखीन खूप सारे वर्कआउट रुटीन व्हिडिओज येणारच आहेत, त्यामुळे आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.